नमस्कार मंडळी, आज मस्त एक नवीन रेसिपी। चला रेसिपी सुरुवात करायच्या आधी आपण साहित्य पाहून घेऊया। खूप सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी पण आहे। चला मग पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करता। आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा नवीन असणाऱ्यांनी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा घेतलेला आहे, तो 6 तास भिजत घातला होता आणि मस्त फुललेला पण आहे। इकडे मी वरई, भगर ही पण 2 तास पाण्यात भिजत ठेवलेली आहे। तिकडे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। दही आहे 1 वाटी। आता सर्व साहित्य आपल्याला दाखवलेच आहेत। आता पटापट आपण मिक्सरला थोडे हे दळून घेणार आहोत, बारीक पेस्ट करणार आहोत याची। बघू शकता आपण बटाटा, हिरवी मिरची, साबुदाणा, दही, शेंगदाण्याचं कूट आहे आणि भगर। आता या भांड्यात मी मिक्सरच्या 1 ते 2 चमचे साबुदाणा टाकून घेतलेला आहे। हा भिजलेला साबुदाणा आहे आणि हिरवी मिरची आपल्याला जशी तिखट आवडेल त्याप्रमाणे आपण हिरवी मिरची वापरू शकतो किंवा बटाटा, थोडीशी शेंगदाण्याची कूट आणि दही, थोडे साहित्य आपण एका भांड्यात 2-3 वेळेस आपल्याला थोडे करून मिक्सरमध्ये फिरवावं लागणार आहे ना, जास्तीचे बेटर होणार नाही। त्यासाठी भगर आणि मस्त थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट करणार आहोत, जसे आपण डोश्याला वगैरे दळतो त्याप्रमाणे। मीठ त्यासोबतच फक्त मी एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, जसं आपण डोश्याला तयार करतो त्याप्रमाणे। डोश्याचे थोडी चिकट असते, हे थोडे रवाळ राहते। बघू शकता तुम्ही, खूप छान धिरडे डोसे खूप छान होतात, खूप भारी लागतात टेस्टला। खूप सोपी रेसिपी आहे, आपण नक्की ट्राय करा। पुन्हा घरच्या साहित्यात आहे, दुसरं कोणतेही साहित्य वापरलेले नाही जास्तीचे। पुन्हा राहिलेले बॅटर आपण दळून घेणार आहोत थोडे करून। दही, त्याचप्रमाणे बटाटा, हिरवी मिरची आणि साबुदाणा पुन्हा थोडे टाकून पाणी टाकून आपण पेस्ट करणार आहोत। बघू शकता, आधी बॅच केली त्याप्रमाणेच। त्याला पण मीठ, थोडेसे पाणी आणि मिक्सरला बारीक पेस्ट, फाईन पेस्ट करणार आहोत मस्त थोडीशी हटवलेले। आता सर्व बॅटर एकत्र करून थोडेसे फेटून घेणार, थोडेसे फेटून घ्या। तर आपल्याला कधी पतले घट्ट बॅटरचा अंदाज बघूनच आपण धिरडे डोसे आपल्याला करायचे आहेत। जास्त पतले बॅटर असले तर ते उलटवायला जड जातात, त्यासाठी थोडे घट्टच राहू द्या। आता 10 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटं झालेली आहे, आपले झाकण काढलेले बघू शकता, मस्त फुगलेले पण आहे आणि ते एकजीव होतं 10 मिनिटं भिजवून ठेवले तर। थोडेसे तेल तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जाडसर किंवा पतला आपल्या हिशोबाने जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण डोसा किंवा धिरडा टाकून घेतलेला आहे तव्यावर। खूप स्मूथ होतात हे। मी थोडीशी जाडसरच केलेली आहे बघू शकता आपण, आणि बाजूच्या कडेनं चमच्याच्या सहाय्याने तेल टाकून घेणार, कारण की पलटवायला सोपे जातात। बघू शकता एकदम मस्त आपण आमटीसोबत, दह्यासोबत 1 नंबर लागतात। खूप भारी झाले ते धिरडे। पुन्हा पलटी केलेली आहे, आलटून पलटून मी 2दा-3दा त्याला भाजून घेतलेले आहे, कारण की साबुदाणा वगैरे लवकर करपतो खाली, त्यामुळे आलटून पलटूनच भाजावा लागतो। बघू शकता एकदम मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतलेला आणि हा मोठा धिरडा केलेला आहे। बघू शकता आपण डोसा पण म्हणू शकतो। खूप भारी झाले होते। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसाठी।